नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सत्तेसाठी भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांची कशी ससे होलपट होऊ शकते याची प्रचिती संसदेने पारित केलेल्या वक्फ विधेयकाच्या वेळी दिसून आली। पूर्वी भाजप सोबत अकाली दल आणि शिवसेना यासारखे कट्टर समर्थक पक्ष असायचे आणि या पक्षांना भाजपच्या भूमिकेशी जुळवून घेणे कठीण जात नव्हते। परंतु आता अकाली दल भाजप सोबत नाही आणि शिवसेनेची शकले झाली आहे। शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भाजपच्या इशाऱ्यावर नाचणे भाग असले तरी भाजप सोबत असलेल्या इतर पक्षांची स्थिती तशी नाही। त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे। या पृष्ठभूमीवर वक्फ विधेयकावर हे पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष होते। चंद्राबाबूंनी काही अटी सरकारकडून मान्य करून घेत विधेयकाला पाठिंबा दिला। त्यांच्या पक्षात या विधेयकावरून फारसे वादळ उठल्याचे दिसत नाही। परंतु नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने या विधेयकाला पाठिंबा देताच या पक्षातील अनेक मुस्लिम नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले। त्याचा परिणाम बिहार विधानसभा निवडणुकीत दिसू शकतो। अर्थात नुकसान झाले तर ते नितीश कुमार यांच्या पक्षाचे होईल, भाजपला कोणतेही नुकसान होणार नाही। या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय लोकदल या पक्षातही या मुद्द्यावरून वादळ उठलंय। या पक्षाच्याही काही मुस्लिम नेत्यांनी पक्षापासून फारकत घेतली। ओडिसाच्या बीजेडचे लोकसभेत खासदार नसले तरी राज्यसभेत या पक्षाच्या 7 पैकी 3 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले। विशेष म्हणजे पक्षाच्या बैठकीत या विधेयकाला विरोध करण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु तसा व्हीप पक्षाने काढला नव्हता। उर्वरित 4 पैकी 3 खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले तर 1 खासदार अनुपस्थित राहिले। याचा अर्थ भाजप सोबत जायचे की नाही यावरून बीजेडमध्येही प्रचंड मतभेद दिसून येत आहेत। एकूणच भाजपशी मैत्री म्हणजे या सगळ्या पक्षांसाठी वाघाची सवारी ठरत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।